कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी 70 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे। कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। यासाठी 1,33,000 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे। दरम्यान अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची देखील शक्यता आहे। तर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली कर्नाटक सरकार करते, मात्र महाराष्ट्र सरकार त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे। हायकोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। केली पाहिजे। सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागात भयंकर मिळेल, हे करता कामा नये। IIT रुडकीनं सुद्धा अलमट्टीमुळे पाण्याच्या वेगामध्ये अडथळा निर्माण होऊन महापूर वारंवार येतो असा प्राथमिक निष्कर्ष काढलेला आहे। तो निष्कर्ष जरा डोळ्याखालून घाला, केंद्र सरकारनं ते तपासावं आणि मग कर्नाटक सरकारला कडक शब्दामध्ये सांगितलं पाहिजे की तुमचं धरण हे महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जीवावर उठायला लागलेलं आहे, तेव्हा कृपा करून असले उद्योग करू नका, असं केंद्र सरकारनं कर्नाटकला खडसावून सांगणं गरजेचं आहे। अलमट्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता मला प्रश्न विचारला। मागे एक वडनेरी समिती राज्य सरकारनं स्थापन केली होती आणि वडनेरे समितीनं अहवाल असा दिला की अलमट्टीचा काही परिणाम हा सांगली आणि कोल्हापूरवरती होत नाही, परंतु यामध्ये मतप्रवाह आहेत आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 2-3 बैठका आमच्या घेतल्या होत्या आणि मागच्या 15-20 दिवसापूर्वी त्यांनी दिल्लीत पण एक बैठक घेतली होती। आता हा निर्णय झाला आहे तो तुमच्याकडून मी ऐकला, परंतु आमचं सरकार याविषयी नक्की योग्य काहीतरी मार्ग काढण्याचा नक्की विचार करेल आणि तसा मार्ग काढेल।